आता सध्या एक ट्रेंड चालू आहे पहा, गुरु करायचे, ते झाला दुसरा गुरु करायचा, झाला तसा दुसरा गुरु करायचा. असं नसतं महाराज. ना शंभरची मूळ शिकवण काय माहिती का, जिथे एक गुरु केला त्या गुरु शेकनिष्ठ राहा. बरोबर. त्यासाठी एक छोटीशी स्टोरी आहे महाराज. ज्या वेळेस सद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांना हनुमंतरायासाठी स्त्री राज्यामध्ये जावं लागलं, स्त्री राज्यामध्ये मैनाकिनी राणी संघ त्यांना विवाहही करावा लागला. त्यांना त्या मैनाकिनी राणी संघ एक पुत्र झाला, महाराजांचं नाव ठेवलं मिनीनाथ. असं नवनाथ भक्तसार ग्रंथ आपल्याला सांगतो. आणि त्यांची दिनचर्या ते वागत असताना ज्यावेळेस गुरु गोरक्षनाथजी महाराजांना कळलं का माझे गुरु यांचा विवाह झालाय, यांना संतान प्राप्ती झाली, यांचं योग सगळं संपलंय, हे काटिपनाथांकडून ज्यावेळेस गुरु गोरक्षनाथजी महाराजांना कळलं, त्यावेळेस गुरु गोरक्षनाथजी महाराजांना खूप लोकांनी सांगितलं का तुमचे गुरु आता काही येत नाही परत, तुम्ही आता जाऊ नका, तुम्ही महासिद्ध आहात, तुम्ही महायोगी आहात, तुम्ही तुमची परंपरा पुढे वाढवा. गुरु गोरक्षनाथजी महाराजांना ते मान्य नव्हतं महाराज. गुरु गोरक्षनाथजी महाराजांनी माहिती काय केलं, स्त्री राज्यामध्ये गेले, कलिंगा नावी नर्तकी सोबत गेले, स्त्रीचं रूप त्यांनी धारण केलं, मृदुंगामधून आवाज काढला, चलो मच्छिंदर गौरकाया, तिथली ती लीला केली. आपल्या गुरूंना हे सांगितलं त्यांनी की आपण नाथ संप्रदायाचे आहोत, आपण योग पंथाचे आहोत, आपण नाथपंथी आहोत. स्वतः स्त्री राज्यामध्ये गेले, आपल्या गुरुला परत शुद्ध पंथामध्ये घेऊन आले. महाराज गुरु भांगला म्हणून गुरुला सोडून द्यायची परंपरा आपली नाही. बरोबर. त्या गुरुला परत शुद्ध पंथामध्ये आणायचं आणि परत त्याची सेवा करायची, ही परंपरा आपली.